नमस्कार मंडळी. तर आज आहे 3रा मार्गशीर्ष गुरुवार आणि आज माझा अख्खा दिवस स्वयंपाक करण्यातच गेला. सकाळी पहिलं डब्याचा स्वयंपाक आवरला आणि डब्बे लावून दिले. नंतर छान मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आणि देवपूजा केली. नंतर बाकी घरकामही आवरून घेतलं. दुपारी आईंना खिचडी आणि मला कर्ड राईस बनवलं. थोडा वेळ बसले आणि लगेच नैवेद्याच्या तयारीला लागले. कारण 3ऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य, कणकीचे दिवे वगैरे दाखवायचे असतात. त्यामुळे पहिलं पोळीसाठी डाळ शिजवायला घातली आणि कणिक मळून घेतली. लागलंच गूळही बारीक करून घेतला. डाळ शिजल्यावर त्यात गूळ घातला आणि पुरण शिजवून घेतले. गरम गरम पुरण बारीकही केलं आणि आमटीसाठी मसाला वाटला. आमटी भाजी केली आणि पोळ्या करायला घेतल्या. अशा पोळ्या फुगल्या की एक वेगळेच समाधान मिळतं ना. असं पटापट सगळ्या पोळ्या लाटल्यानंतर कणकेचे दिवेही बनवले. संध्याकाळी छान दिवाबत्ती केली, व्रताचं पुस्तक वाचलं, नैवेद्य दाखवला आणि जेवण केलं. तर असा गेला आजचा गुरुवार. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.